ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद उत्तानपाद राजाकडे आले. त्यांनी त्यांचं आगत स्वागत केलं. सगळे उपचार उत्तमच दिले. पण आसनावर बसताना देवर्षी नारदांच्या लक्षात एक गोष्ट आली. ते त्याला म्हणतात, नारद उवाच राजन किं ध्यायसे दीर्घ मुखेन परिशुष्यता किंवा न रिष्यते कामो धर्मो वारसेन संयुतः. की राजा, तुझं मुख मला अतिशय शुष्क वाटतंय, निस्तेज वाटतंय. दीर्घ काळापासून तू कुठल्या तरी विचारामध्ये, चिंतनामध्ये मग्न असल्यासारखं वाटतंय. मन तुझं चिंताग्रस्त असल्याचं तुझ्या चेहऱ्यावरनं, तुझ्या डोळ्यातून मला दिसतंय. धर्म, अर्थ आणि काम ह्यांच्या बाबतीत तुला कुठे काही त्रुटी वाटते का? तू जो काही धर्माचार करत असशील, अर्थ साधन करत असतील, कामसेवन करत असतील, ह्याच्यात कुठे तुला काही अपूर्णता जाणवते का? न्यूनता जाणवते का? ह्यातल्या कुठल्याही गोष्टीमुळे तुला समाधान मिळत नाहीये, अशी काही अवस्था आहे का? देवर्षी नारदांचा प्रश्न ऐकला आणि राजा म्हणाला, राजोवाच सुतो मे बालको ब्रह्मन् स्त्रैणना करुणात्मना निर्वासित पंचवर्ष सहमात्रा महांत. देवर्षी म्हणाले, काय सांगू, मी अत्यंत स्त्रैण झालो, स्त्री लंपट झालो आणि निर्दयी झालो. माझा जेमतेम 5 वर्षाचा हा लहान मुलगा, त्याला माझ्या एका पत्नीनं, त्याच्या सावत्राईनं ह्या घरातून बाहेर काढलं. आणि म्हणून तो मुलगा खरोखर बुद्धिमान आहे, हुशार आहे. आता तो कुठे असेल काही कळत नाही. भुकेनं त्याचं कमळासारखं मुख अतिशय मलूल झाला असेल, दमला असेल, थकला असेल, रस्त्यात कुठेतरी पडलाही असेल. आणि असा ह्या असहाय लहान मुलाला या निबिड अरण्यामधले हिंस्र श्वापद, कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह यांनी हल्ला करून खाल्लं नाही म्हणजे मिळवलं, त्याची चिंता माझ्या मनाला लागून राहिले. तो अत्यंत दीनवाणीने नारदांना आपला हृदय मोकळं करून सांगतोय, उघडून सांगतोय की बघा ना, मी ह्या स्त्रीचा, तिच्या सौंदर्याचा कसा दास बनलो, कसा गुलाम बनलो, की माझा सदसद विवेक सुद्धा मी हरवून बसलो. पण त्या मुलाचा दोष काय? माझ्या मांडीवर बसणं, माझाच मुलगा आहे तो, माझ्या मांडीवर बसणं हा त्याचा अधिकार आहे. पण आणि तो प्रेमाने येत होता, कौतुकाने येत होता. मुलाला आपल्या वडिलांबद्दल जे प्रेम असतं, आदर असतं, त्या आदरातून, त्या प्रेमातूनच लढिवाळपणे तो माझ्या मांडीवर बसायला बसत होता. पण माझ्या पत्नीनं मात्र काही त्याला बसू दिलं नाही. आणि मी इतका लंपट होतो की तिनं केलेल्या विरोधाला मी विरोध करू शकलो नाही. मी तिला तिच्या त्या कृतीपासून दूर करू शकलो नाही, परावृत्त करू शकलो नाही. आणि एका दृष्टीने ती माझी मूकसंमतीच ठरली. मौनम संमती लक्षणम. एवढा तो प्रेमाने माझ्या मांडीवर येत होता. पण त्याच्या त्या भावनेचा माझ्या या दुष्ट आणि लंपट स्वभावामुळं जरासा सुद्धा आदर केला गेला नाही, जरासा सुद्धा त्याला अनुकूल प्रतिसाद दिला गेला नाही. आणि आता मला मात्र अतिशय दुःख होतंय पुत्रवियोगाचं. असा मी अपराधी आहे.
तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, मामा शुचस्वतनयम देवगुप्तम दिशांपते तत्प्रभावम अविज्ञाय प्रावंते यद्यशो जगत. अरे राजा, आपल्या त्या मुलाची चिंता अजिबात करू नकोस. तो म्हणालास ना तो हुशार आहे म्हणून. चतुर आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे. अरे तसा तो असेलच, पण तो निष्पाप सुद्धा आहे. आणि म्हणून अशा मुलांचं रक्षण स्वतः भगवंत करतात. त्याच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या निष्पापपणाचा, निरागसतेचा प्रभाव तुला कळला नाही, तुझ्यापर्यंत पोहोचला नाही, पण त्याचं जे यश आहे हे संपूर्ण जगतामध्ये पसरून राहिलंय. सुदुष्करं कर्म कृत्वा लोकपालयरपि प्रभू एषत्यचरितो राजन यशो विपलयंस्तव. की हे बाळ अतिशय सर्व समर्थ आहे. जे काम मोठमोठाले लोकपाल सुद्धा करू शकणार नाहीत, आतापर्यंत करू शकले नाहीत, असं काम पूर्ण करून, संपन्न करून, त्या कामात यशस्वी होऊन लवकरच हा बालक तुझ्याकडे परत येईल. आणि तो परत आला, एवढं सगळं उज्ज्वल यश संपादन करून, की तुझी सुद्धा कीर्ती सगळीकडे पसरेल. मैत्रीजी विदुरांना सांगतायत की देवर्षी नारदांचं हे बोलणं ऐकलं आणि राजा उत्तानपाद अत्यंत उदासीन, सदैव निरंतर आपल्या मुलाच्या चिंतेतच लागला. इति देवर्षणा प्रोक्तो विश्रुत्य जगतीपती राजलक्ष्मी मनाधृत्य पुत्रमेवान व चिंतेत. राजकाजामध्ये, कारभारामध्ये, राजस्वरूपाच्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये, लक्ष्मीमध्ये त्याचं मन लागेना. आणि घर सोडून गेलेल्या आपल्या त्या मुलाच्या चिंतेमुळे तो सगळ्या व्यवहारामध्ये उदासीन राहिला. कुठेही त्याचं मन लागेना, चैन पडेना. तत्राभिषिक्त प्रयतस्तानुपोष्य विभावरीम समाहित परिचरत दृश्याने देशेन पुरुषम. इकडे ध्रुव त्या मधुवनामध्ये पोहोचला. यमुनेच्या पवित्र आणि शीतल अशा पाण्यात त्याने स्नान केलं. आणि त्या रात्री जेव्हा पोहोचला, त्या रात्री स्नान केल्यानंतर अत्यंत पवित्र अशा चित्तानं त्याने उपवास केला. आणि देवर्षी नारदांनी जो उपदेश केला होता त्या उपदेशाप्रमाणे एकाग्र चित्तानं परमपुरुषाच्या भगवान श्री नारायणांची उपासना करायला त्यांनी सुरुवात केली. त्रिरात्रांते कपित्थवदराशन आत्मवृत्त्यनुसारेण मासन निज्ञेर्चयन हरिम. सुरुवातीला दर 3-3 दिवसांनी शरीराचं निर्वहन व्हावं, शरीराचं पोषण व्हावं, शरीर उपासनेला, भक्तीला अनुकूल राहावं, टिकून राहावं, म्हणून तो केवळ काही बोरं आणि एखाद दुसरं कवट अशी फळं खाऊन राहत होता. आणि बाकी सगळा वेळ भगवान श्रीहरींच्या उपासनेमध्ये त्यांनी घालवला. असं करत करत 1 महिना गेला. पुढच्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात द्वितीयंच तथा मासन षष्ठैर्भको दिने तृणपर्णादिभिः कृतान्नोऽभ्यर्चयत् विभुम्. फळं खायची म्हटली तरी ती धुवायला लागतात, त्यातल्या बिया काढायला लागतात, साफसूफ करायला लागतात, घेण्यासारखा भाग वेचून काढावा लागतो. याच्यात सुद्धा काही वेळ जातो. पहिल्या महिन्यातली ती फलाहारांनी राहून जी
उपासना केली. त्याच्या वेळेला त्या ध्रुवाच्या लक्षात आलं की महिना झाला, देवर्षी नारदाने कधी प्रसन्न होईल हे नाही सांगितलं. प्रसन्न होईल एकाग्र चित्ताने जर तू त्याची उपासना केली, भक्ती केली, साधना केली आणि मी सांगतोय त्याप्रमाणे जर त्याची पूजा अर्चा केली मंत्रोच्चारपूर्वक, तर भगवंत प्रसन्न होईल. पण त्याने अवधी नाही सांगितला. 1 महिना उलटला आणि अजून भगवंत प्रसन्न होत नाही. तुमच्या आमच्या मनात सहज शंका येईल की देवर्षी नारद खोटं बोलले का काय, चुकीचं बोलले का काय. पण देवर्षी नारदांवर त्याची इतकी प्रगाढ निष्ठा होती, भक्ती होती, विश्वास होता की त्यांच्याबद्दल ध्रुवाच्या अंतःकरणात यत्किंचितही किंतु आला नाही, शंका आली नाही. त्यानं धीरानं दुसऱ्या महिन्यात आपल्या आहारामध्ये बदल केला. आपलं जे नित्यकर्म आहे ते नित्यकर्म करायचं. यमुनेच्या पाण्यात सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं, भगवंताची पूजा करायची मंत्रपूर्वक, आणि माध्यानाच्या वेळेला जेव्हा जाठराग्नी प्रज्वलित होईल त्यावेळेला आतापर्यंत जी आपण फळं खात होतो, काय बोरं, कवठ वगैरे अशी, त्याच्याऐवजी त्यांनी सुकलेली पानं आणि गवत खायला सुरुवात केली. की खाली पडलेली पानं आहेत ती उचलायची, तोंडात घालायची, गवत उपटायचं, खायचं, की त्याच्यामध्ये स्वच्छतेसाठी जास्त काही वेळ घालवायचा नाही, कष्ट घ्यायचे नाही. आणि ते सुद्धा 6-6 दिवसांनी तो आहार घेत होता. हा पर्णाहार किंवा तृणाहार हा 6-6 दिवसांनी, इतका कमी वेळ आपल्या देहाच्या काळजीसाठी ठेवून बाकी सगळा वेळ भगवंताच्या उपासनेत एकाग्र चित्ताने घालवायचा. अशा प्रकारे दुसरा महिना गेला. तृतीयंचानयन मासम नवमे हनी अभक्ष उत्तम श्लोक मुपाधावत समाधीना. तिसऱ्या महिन्यात तो म्हणाला, नाही, हे गवत पानं हे सुद्धा नको. 9 दिवसांनी केवळ पाणी पिऊन आणि चित्त समाधीमध्ये लावून आपण भगवंताची आराधना करावी. आणि त्याप्रमाणे तो जलाहारी झाला आणि मन एकाग्र करून भगवंताच्या पायाशी समर्पित होऊन समाधी योगानं त्यांनी भगवंताची आराधना करायला सुरुवात केली. 3 महिने उलटून गेले तरी सुद्धा भगवंत काही प्रसन्न झाले नाही. पण प्रसन्न झाले नाहीत म्हणून ध्रुवाच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल किंवा भगवंताबद्दल शंका नाही निर्माण झाली. लहान मुलांचं मन अधीर असतं. हौशीने कुठेतरी आंब्याची कोय लावतात जमिनीमध्ये, रोज पाणी घालतात आणि मध्येच त्याला मुळं धरलेत का, किती वाढले आहेत हे बघण्यासाठी ते रोप उपटतात, पुन्हा जमिनीत. असं करून ते आंब्याचं झाड वाढत नाही. आपण निष्ठेनं पाणी घालावं, नियमानं पाणी घालावं आणि त्याच्या निसर्गक्रमानं ते झाड वाढू द्यावं. असं जर झालं तर त्या कोळीचा आम्रवृक्ष तयार होईल. ध्रुवाच्या अंतःकरणात भगवंताबद्दल नितांत निष्ठा होती, अव्यभिचारी निष्ठा होती, विश्वास होता. आणि तितकाच आपले जे सद्गुरू देवर्षी नारद त्यांच्याबद्दलही होता. आणि म्हणून 3 महिने जरी भगवंत भेटले नाहीत, दर्शन दिलं नाही, प्रसन्न झाले नाहीत, तरी त्यानं आपला धीर खचू दिला नाही. 4थ्या महिन्यात त्यानं आपली तपश्चर्या, आपली साधना, आपली भक्ती अधिक तीव्र केली. चतुर्थमपि वै मासं द्वादशे आणि वायुभक्षोज्जित श्वासो ध्यायन देवमधारयत. 4थ्या महिन्यात त्यानं आपल्या श्वासांवरच नियंत्रण आणलं की अन्न नको, पाणीही नको. आपण जो नियमितपणे श्वासोच्छ्वास घेतो त्या श्वासावर नियंत्रण ठेवूया आणि प्राणायामानं आपोआपच आपलं शरीर शुद्ध होईल. पण ते नियंत्रण सुद्धा 12 दिवस तो टिकवून ठेवायचा. नाहीतर छातीचा भाता आपला अहोरात्र चालू आहे, नाही,
त्यांनी श्वासावर इतकं नियंत्रण ठेवलं की 12-12 तास श्वास न घेता एकाग्र चित्तानं तो भगवंताचं साधन करत असे, भगवत प्राप्तीचं साधन करत असे, भगवंताचं ध्यान धरत असे. पंचमे मासेनुप्राप्ते जित श्वासो नृपात्मजः ध्यायन ब्रह्मपदैकेन तस्थौ स्थाणुरिवाचलः. 5वा महिना लागला अशी साधना करता करता, आणि तो राजकुमार असलेला, राजपुत्र असलेला ध्रुव आपल्या श्वासावर विजय मिळवत परब्रह्माचं चिंतन करता करता एका पावलावर उभा राहिला. एखाद्या दृढ स्तंभाप्रमाणे, खांबाप्रमाणे तो त्या आपल्या पायावर उभा राहिला. त्या लहान मुलाला पायाला रग लागत नसेल, पण तिकडेही दुर्लक्ष केलं आणि अत्यंत निश्चल असा भावाने तो उभा राहून भगवंताची उपासना करतोय, साधना करतोय, भक्ती करतोय. त्यावेळेला त्यांनी शब्दाची सर्व विषय आणि आपल्या इंद्रियांचं नियंत्रण करणारं आपलं मन, ह्या दोघांना सगळ्या बाजूनी खेचून घेतलं आणि हृदयात असलेल्या भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन तो करायला लागला. इतकं चिंतन करायला लागला की आपलं मन कुठल्याही अन्य विषयाकडे भरकटणार नाही, आकृष्ट होणार नाही. अशा प्रकारे तो साधना करायला लागला. सर्वतो मना आकृष्य हृदय भूतेंद्रियाशयम ध्यायन भगवतो रूपम नाद्राक्षित किंचना परम. भ्रूमध्यावर नजर केंद्रित करून, दृष्टी केंद्रित करून इकडे तिकडे न बघता तो भगवंताचं ध्यान लावतोय. आणि अशी तपश्चर्या करता करता, अशी भक्ती करता करता आधारम महदादीनाम प्रधान पुरुषेश्वरम ब्रह्मधारे मानस्य त्रयो लोकाश्च कंपिरे. महदादी संपूर्ण तत्वांचा आधार आणि प्रतिपुरुषांच्याही स्वामी असलेल्या, अधिश्वर असलेल्या परब्रह्माची त्याने धारणा केली. त्यावेळेला त्याच्या तपश्चर्येतून जे तेज प्रकट व्हायला लागलं, ते तेज सगळ्यांना, तिन्ही लोकांच्या सर्व जीवांना असंही होतं आणि सगळे लोक कंपित व्हायला लागले. यदैक बाजेन पार्थिवार्भक तस्थौ तदंगुष्ठ निपीडितामहि ननाम तत्रासम अभेंद्र धिष्ठिता तरीव सव्ये तरतः पदे पदे. हा ध्रुव जेव्हा एका पायावर उभा राहिला तेव्हा त्यानं आपल्या अंगठ्यानं जमीन जरा दाबून ठेवली. अंगठा रोवला जमिनीमध्ये आणि त्यावेळेला अर्धी अधिक पृथ्वी एका पायावर, एका बाजूला झुकली की एखादा मस्तवाल हत्ती ज्याप्रमाणे एखाद्या नावेत जर चढला तर ती नाव त्याच्या त्या पाऊल ठेवण्याच्या जोरामुळं डावी उजवीकडे सतत डोलत राहते, हलत राहते. त्याप्रमाणे ध्रुवाच्या त्या एका पायाच्या अंगठ्याच्या जोरावर तो जर उजवा पाय असेल तर पृथ्वी उजवीकडे झोकायची, डावा पाय असेल तर पृथ्वी डावीकडे झोकायची, अशी ती डगमगायला लागली. तस्मिन् विद्यायति विश्वमात्मनो द्वारं निरुद्ध्या सुमनन्यया धिया लोकान् निरुच्छ्वास निपीडिता वृषम सलोकपाला शरणं ययुर्महि हरिम. ही त्याची भक्ती इतकी टोकाला गेली, आपल्या सगळ्या इंद्रियांची द्वार आणि प्राण ह्यांना रोखून ठेवलं आणि अनन्य बुद्धीनं भगवान श्रीहरीचं, विश्वात्मा श्रीहरीचं तो ध्यान करायला लागला. आणि अशा प्रकारे त्याच्या प्राणांची, समष्टीच्या प्राणांशी एकरूपता झाली आणि सगळ्यांचे श्वास प्रश्वास अडखळायला लागले, रोधले गेले. आणि आपला श्वास कोंडला जातोय
हा अनुभव जेव्हा आला तेव्हा समस्त लोक आणि सगळे लोकपाल त्रस्त झाले, अतिशय दुःखी झाले आणि ते भगवान श्रीहरींच्या आश्रयाला गेले, घाबरून त्यांची मदत मागायला गेले. ते काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.